महाराष्ट्राच्या इतिहासात असे अनेक किल्ले आहेत ज्यांनी फक्त इतिहास पाहिला नाही तर इतिहास घडवला. आणि आज अशाच एका किल्ल्यापासून सुरू होतोय आपल्या 8 किल्ल्यांचा प्रवास. गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी ओंकार संतोष भिंगाडे स्वागत करतो आपल्या पहिल्या रायडिंग सिरीजच्या पहिल्या राईडमध्ये, जिथे आपण चाललो आहे शिवनेरी किल्ल्यावरती. तर आज 18 जुलै शनिवार आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आपली पहिली राईड असणार आहे. तर खूप पाऊस पडतो, तुम्ही बघू शकता. रात्रीपर्यंत सगळं शांतता होती, पण आता पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी, मध्येच जोरात मध्येच कमी असं चालू आहे. आणि खूप एक्सायटेड होतो ज्या गोष्टीसाठी. तो दिवस फायनली आलेला आहे. आणि आपले दुसरे रायडर पण आलेले आहेत, सागर ऑन गिअर, सागर गाडवे साहेब, सुप्रभात साहेब, तर ते आलेत. आणि आपल्यासोबत अजून एक रायडर असणार आहे, लिव्ह विथ श्रवण भिंगाडे. ह्या कॅमेरा मागचा जो माणूस आहे तो. तर याच्यामध्ये गंमत अशी आहे की मी तुम्हाला जसं सांगितलेलं की एक गेस्ट अपीअरन्स असणार आहे. तर ते दुसरं कोणी नसून आपला पहिला गेस्ट आहे श्रवण संतोष भिंगाडे. आणि ही गोष्ट श्रवणलासुद्धा माहिती नाही आहे की तो ॲज अ गेस्ट आम्ही त्याला घेतो आहे. सागर आणि मी हे डिसाईड केलं बिकॉज आम्ही विचार केला की कोणाला दुसऱ्याला बोलवण्यापेक्षा जो आपले व्हिडिओ एडिट करतो आणि हां, सो आपण त्यालाच ॲज अ गेस्ट आपण घेऊन जाऊ आणि लोकांना दाखवू पण की कोण आहे. म्हणजे बरेच लोक जे ओळखत नसतील त्यांना पण समजेल की कोण आहे आमच्या मागे हे सगळे एडिटिंग. हा जो व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये पण कोण असेल तर तो हा असेल. प्लीज श्रवण आपल्या मित्रांना हाय बाय काहीतरी बोल जरा. हाय गाईज, मी श्रवण, लिव्ह विथ श्रवण हे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे. मी ह्यांचा एडिटर सगळं काय मीच करतो, कॉन्टेंट रायटर, कॉन्टेंट लिहिणं वगैरे सगळं मीच करतो. तर तुम्हाला एडिटरची गरज असेल तर नक्की मला DM करा, तुमचे पण एडिट करेल. ह्याला प्रमोशन करायला नव्हतं सांगितलं मी, सो लेट इट बी. तर आता वाजलेत 6 आणि खूप पाऊस आहे, पाऊस वाढलेला आहे, खूप मजबूत पाऊस वाढलेला आहे आणि खूप एक्सायटेड आहे आम्ही जायला. तर लवकरच निघायचं आहे, फुल तयारी झाली. तुम्ही बघू शकता इथे हेल्मेट पडलेत, आमचे रेनशीटर पडलेत आणि गाड्या आम्ही आतमध्ये घेतल्यात. गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. जय शिवराय. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्व पवित्र आणि प्रेरणादायी ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर. हा फक्त एक किल्ला नाही तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जिथे जन्माला आलं ते स्थान आहे. चला तर आज आपण या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास, वास्तुकला आणि प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणांची सफर करूया. बराच प्रवास केल्यानंतर आता एक छोटा ब्रेक घेऊया, कारण बाईक राईड आणि सकाळचा नाश्ता यापेक्षा चांगलं कॉम्बिनेशन काय असू शकतं. फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्या काळातील राजकीय अस्थिरता आणि युद्धांमुळे जिजाऊ मातेच्या सुरक्षिततेसाठी त्यांना शिवनेरीसारख्या मजबूत किल्ल्यावर ठेवण्यात आले होते. आपण सध्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहोत. जुन्नर हे शहर सुमारे 2000 वर्षाहून अधिक जुनं मानलं जातं. प्राचीन काळी हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. नाणेघाट मार्गामुळे देशविदेशातील व्यापारी या भागातून प्रवास करत असत. त्यामुळे ह्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवनेरी. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती आलो आहे, शिवनेरी किल्ल्यावर. आणि आता किती वाजले? 12:15 झालेत. सकाळी 6:30ला निघालेलो आणि मध्ये थोडा व्ह्यू एन्जॉय करत आलो. मालशेत घाट, जुन्नर हे सगळा व्ह्यू एन्जॉय करत आलो आणि म्हणून उशीर झाला. तर आता याकडेला 7 द्वार आहेत. त्यातला हा पहिला द्वार आपल्या समोर आहे आणि पुढे अजून काय काय हे तुम्हाला सांगेनच आणि दाखवेनसुद्धा. चला सुरुवात करूया. जय शिवराय. तर गाईत असं आम्ही पहिल्या महाद्वाराला आलो आहे. हा आहे महादरवाजा. एक मिनिट दादा, लवकर काढ.
तुम्ही बघाल इथे ही आहे एंट्री. इथे म्हणजे हा मेन दरवाजा याच्यासाठी की कोणी आक्रमण केले तर आपले सैनिक लोक सगळे इथे बसायचे, त्यामुळे त्यांना पुढे यायला जरा त्रास व्हायचा. तर मग त्यामुळे हा मेन दरवाजा होता. इथून वरती तटबंदीसाठी वरती आहे, जिथे आपले मावळे तोफ घेऊन म्हणा ह्या सगळ्या घेऊन तिथे वरती राहायचे. तर इथून जायला आहे महाद्वारच्या बाजूलाच. येस. तर 7 द्वारांपैकी हा दुसरा द्वार आहे, गणेश दरवाजा. बघू शकता त्याची माहिती इथे दिलेली आहे. खूप मजबूत असं टोकेरी असलेलं, आणि ह्यावर पण तटबंदीसाठी जसं मी सांगितलं वरती आहे अजून. खूप मस्त आहे. सागर वरती जाऊया, वरती जाऊन बघूया. आपण वरती जाऊन बघूया कसं आहे. हा, तर मित्रांनो तुम्ही इथून जुन्नर बघू शकता. धुकं असल्या कारणाने एवढं काही दिसत नाही आहे, पण खूप अप्रतिम व्ह्यू आहे हा, खूप अप्रतिम. इथून अजून वरती गेले की तिथे पण एक आहे तोफ. तर अशा प्रकारे आपण तिसऱ्या दरवाजाला येऊन पोचलो आहे. या दरवाजाचं नाव आहे पीर दरवाजा. तर तुम्ही इथून बघू शकता एक अशी लांब लचक बुरुज आहे इथे. मित्रांनो इथे ते गार्ड दादा होते, त्यांनी सांगितलं की कॅमेरा इथे यूज नाही करू शकत. मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता पण कॅमेरामध्ये नाही. तर तरी आपण करू, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. इट इज वन ॲट द सेम. मोबाईलमध्ये करा किंवा कॅमेरामध्ये करा. त्याच्या मागचं लॉजिक कधी कळलं नाही मला की मोबाईलमध्ये करू शकतो पण कॅमेरामध्ये नाही. तर जर कोणाला माहिती असेल नाही लॉजिक, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा मला, समजेल मला की नक्की काय ह्याच्यामागे लॉजिक आहे. तर आता आपण तिसरा दरवाजा पार केला आहे, पीर दरवाजा, आणि आपण पुढे चालतो आहे. आणि आपले 2 पंढर आहेत आपल्यासोबतच. तर मित्रांनो इथून पण पायऱ्या आहेत आणि इथून ह्या जुन्या आहेत मे बी, आता त्या या बनवल्या असतील. तर आम्ही म्हटलं की असं साध्या पायऱ्यानं उठणं का जायचं, तर आपण इथूनच जाऊया. थोडा ट्रेन पायऱ्यावरती चाललं की जास्त दम लागतो, त्यावरती थोडंसं असं ॲडव्हेंचर करत थोडं एवढं दम लागत नाही, म्हणजे मला तरी जेवढे मी ट्रेक केले. मस्त वारा सुटला आहे, पाऊस आहे, धुकं आहे, मजा येते. तर मित्रांनो हा गडाचा 4था दरवाजा, हत्ती दरवाजा, नावाप्रमाणे आहे अगदी. अच्छा, खूप मोठा आहे. मे बी इथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नसेल तर आपण इथेच बंद करूया. तर हत्ती दरवाजा क्रॉस केल्यावर इथून 2 वाटा सुटतात. एक वरती महाराजांच्या जन्मस्थानावर, ही महाराजांच्या जन्मस्थानावर जातो हा रस्ता, आणि इथे खाली शिवाई मंदिराकडे जातो. तर आपण पहिला शिवाई मंदिराकडे जाऊन येऊ. त्याची थोडी इन्फॉर्मेशन देईल ओमकार तुम्हाला, आणि मंदिराच्या मागेही अजून दाखवण्याच्या गोष्टी आहेत, त्याही तुम्हाला दाखवतो आम्ही. हे आहे शिवाई देवीचं मंदिर. अशी परंपरागत मान्यता आहे की राजमाता जिजाऊंनी देवीकडे पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली आणि पुत्र झाल्यावर देवीच्या नावावरून त्याचं नाव शिवाजी ठेवलं.
आपण आता मंदिरामध्ये पाया पडून आता आपण निघालो आहे वरती गडाच्या दिशेला आणि खूप बरं वाटलं आतमध्ये. तुम्ही व्ह्यू बघा ना यार, म्हणजे एवढं समाधान वाटतं नाही इथे आणि एवढी शांतता आहे. आणि इथे प्रत्येक ठिकाणी आरूचं पाणी आहे. इथे तुम्ही समोर बघू शकता एकदम क्लिअर आणि चांगलं पाणी आहे आरूचं. तर इथे मंदिर आहे आणि आता आपण चालू आहे तिथे गडाच्या दिशेने जाऊया वरती. तर आपण आता मेना दरवाजाला पोचलो आहे. तर मेना दरवाजा क्रॉस केला तर आपल्याला कुलूप दरवाजा लगेच भेटतो, काही अंतरावरच आहे. तर हा आहे कुलूप दरवाजा. हा शेवटचा दरवाजा आहे. हा ॲक्च्युली आज 7 दरवाजे होते, त्यातला हा 7वा दरवाजा आहे. हा हो कुलूप दरवाजा. इथून वरती आपण पोचू गडावर. तर मित्रांनो विषय असा आहे की जसं की मगाशी बोललो कॅमेरा अलाउड नाही आहे. तर जिथे जिथे गार्ड असतात ते बोलतात की कॅमेरा अलाउड नाही. मग आपण थोडे फुटेज आपण फोनमधले टाकलेत, तर ते तुम्ही जरा समजून घ्या. जेवढं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये शूट करता येईल तेवढं आपण शूट करू, बाकी सगळं आपण फोनमधले फुटेज टाकू. सॉरी. सगळ्याचा अंबरखाना आहे. अंबरखान्याला धान्य कोठी असं सुद्धा म्हणतात आणि जिथे धान्याचा साठा व्हायचा. तर आपण एक त्याचा एक व्ह्यू घेऊ कसं आहे ते आतून बघूया. एवढं मोठं आहे ते, जिथे धान्याचा साठा व्हायचा. मित्रांनो तुम्ही बघू शकताय एवढं उत्तम मेंटेन ठेवलं, एवढं उत्तम ना, म्हणजे टू बी ऑनेस्ट बरेचसे गड फिरलो आहे महाराजांचे, पण एवढी स्वच्छता मी कुठेच नाही बघितली. खरंच एवढी स्वच्छता मी कुठेच नाही बघितली. म्हणजे लिटरली स्वच्छतागृह, टॉयलेट्स, वॉशरूम्स थोड्या अंतरावरती आहेत, डस्टबिन्स आहेत आणि खरंच खूप मेंटेन ठेवलं आहे इथे. खूप बरं वाटतं इथे. त्यात धुकं, पाऊस आणि हिरवळ, त्यामुळे खूप आनंद येतो आहे आणि खूप बरं वाटलं. पहिली राईड खूप मजा आली. आत्तापर्यंत खूप मजा केली. इथे आपल्या उजव्या बाजूला शिवकुंज आहे, जे बनवलेलं आहे गव्हर्नमेंटने स्ट्रक्चरल. आणि इथे आहे मॉस्क्यू, मस्जिद आहे एक, आणि कमानी मस्जिद. आणि तिथे जे आहे ते जन्मस्थान म्हणजे जिथे जन्म झाला, जिथे पाळणा आहे ती जागा तिकडे. तर आपण तिथे जातो. त्याच्या पुढे कडेलोट आहे, बदामी तलाव आहे, तिथे पण आपल्याला जायचं आहे. तर आपण आलो आहोत की महाराजांच्या जन्मठिकाणी. हे समोर जे तुम्हाला दिसतंय ते महाराजांचं ॲक्च्युअल जन्मस्थान. आणि हे बाजूला तुम्ही बघताय हे जे अवशेष राहिले तिथे पुरातन टायमाला छोटी घरं होती. तर असं काहीतरी आहे ते. आता आपण आलो आहोत त्या जागी जिथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हे स्थान प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणास्थान आहे. जिजाऊंनी इथेच शिवरायांना स्वराज्याचे संस्कार दिले. न्याय, धर्म, शौर्य आणि स्वाभिमानाची शिकवण याच भूमीवर सुरू झाली. तर आपण आता आलो आहे कडेलोटकडे. तर इथून तो रस्ता आहे तो. हात टेक.
इथून त्या काळी कडेलोट केला जायचा. तर हा आहे पूर्ण जुन्नर तालुका. जर तुम्ही थोडं पुढे बघाल तर थोडं पाण्याचा एक साठा दिसेल तुम्हाला. तर तिथे अष्टविनायकापैकी एक ओझर आणि समोरचा डोंगर तिथे आहे लेण्याद्री. आणि या साईडला म्हणजे इथे तुम्हाला 2 तालुके भेटतात. एक हा पट्टा म्हणजे जुन्नर तालुका आणि डोंगराच्या पलीकडे तुम्हाला आंबेगाव तालुका भेटून जातो. आणि असं सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता. सुंदर दृश्य खूप अप्रतिम आहे. आता आम्ही कसं केलं की आता 350 गड किल्ल्यांचं संवर्धन पूर्ण. तर आम्ही पहिला रायगड घेतला, आता दुसरा शिवनेरी. म्हणजे रायगडावरती कसं महाराजांचं राज्याभिषेक झाला, त्यांचं निधन पण तिथे झालं. त्यानंतर शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणजे शिवनेरी. त्याच्यानंतर नेक्स्ट आम्ही घेणार तोरणा. तोरणामध्ये स्वराज्याचं तोरण तोरण्यावरून बांधलं. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही पन्हाळा घेणार आहे. पन्हाळ्याला कसं आहे की सगळ्यात मोठा अंबरखाना आहे तिथे. म्हणजे धान्याचं कोठार सगळ्यात मोठं पन्हाळ्याला आहे. त्याच्यानंतर मग असं हळूहळू एक एक करत असे गड किल्ले घेणार. म्हणजे जसं टाइम भेटेल तसा त्याचा अभ्यास होईल पूर्ण तसं. आणि 350 गड किल्ले पूर्ण टोटल कंप्लीट करायचे आम्हाला. आतापर्यंत किती झालेत मग? आता तिसरा. अच्छा. असं हळूहळू होईल. नक्कीच होईल. आणि आपल्या चॅनलचं नाव काय? सह्याद्री ट्रेकर्स अँड हिस्ट्री. अच्छा. मग आपण फक्त गड किल्लेच करतो की बाकी नाही, आता गड trek किल्लेच, पण फक्त करतो? गड किल्लेच. फक्त महाराजांचे गड महाराजांचे गड किल्ले व त्या रस्त्यावरील ट्रेकिंग एवढंच. ओके. हो. आम्ही तर फक्त रायडरच आहे. नाही, तुमचं पण मला आयडिया खूप आवडली तुमची की ते फ्लॅग वाईज तुम्ही घेताय. शिवनेरी, आता नेक्स्ट रायरेश्वर वगैरे. छान आहे, छान आहे. म्हणजे तुम्हाला रायडिंग पण आवडते आणि त्यामध्ये तुम्ही दोन्ही हे पण गोष्टी निवडलंय. छान. ट्रेकिंग पण करतो. महाराजांबद्दल जे काय थोडीशी माहिती आम्ही काढतो ती म्हणजे फक्त आम्ही माहिती दाखवतो. हा. थोडीफार माहिती जे गोळा काय करून माहिती जे आहे पॉईंट ते, बद्दल सांगायचं असेल. नाही, काही नाही, छान आयडिया तुमची पण. चाललंय. तुम्हाला पण ऑल द बेस्ट सगळ्या. थँक्यू. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. आम्ही डोंबिवली. तर मित्रांनो, आता आपलं पूर्ण शिवनेरी किल्ला पूर्ण झालेला आहे. आता आपण कडेलोट कंप्लीट केलं. त्याच्या आधी आपण महाराजांचं जन्मस्थान बघितलं, शिवाई मातेचं मंदिर बघितलं आपण. तर हे सगळं झालं. वातावरण पण खूप छान होतं, तुम्ही आता पण बघू शकता. आणि थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलं असेल एक दादा भेटलेला आपल्याला की जो गडांचं संवर्धन पण करतो आहे आणि माहिती पण देतो आहे. सह्याद्री ट्रेकर्स अँड हिस्ट्री म्हणून त्यांनी नाव सांगितलं. तर नक्की त्याचं पण चॅनल एकदा बघा. त्यांनी पण आता सुरुवात केली. तो पण आपल्यासारखा नवीनच आहे. तर तो पण खुश झाला, आम्ही पण खुश झालो. असे लोक भेटतात तर एकमेकांच्या गोष्टी शेअर करतात, तर ते बरं वाटतं की काहीतरी आपण नवीन करतो आहे. तर अशा सर्व गोष्टी आहेत. आता जायचं आहे, परतीचा प्रवास आहे. किती वाजले सागर आता? 2:30. आणि काय आपला पुढचा प्लॅन आता? आता पुढचा प्लॅन आता आपण इथून निघायचं आणि पुढच्या प्रवासाची तयारी करायची. पुढचा प्रवास म्हणजे आम्ही सकाळी नाश्ता केलेला आपण बघितला तेवढाच झाला आहे. आता जेवायचं आहे. आपला जो गेस्ट आहे तो गेस्ट आता एकदम त्याचा गेस्टला फेस आलेला आहे. गेस्टचा हां, ऑल ओके. तुम्ही बघू शकता त्या चेहऱ्यावर. चेहऱ्यावरती काय ठीक आहे. काही क्लिप्स असतील माझ्याकडे, मी ते टाकतो, मग तुम्हाला समजेल काय झालं. तर ठीक आहे, आता आपण जाऊया खाली आणि जेवूया कुठेतरी बघू, हॉटेल बघून, आणि पुढचा प्रवास करूया. चला. तर काहीच आम्ही आता खाली उतरलो. अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही खाली उतरलो. शिवाई मंदिर आता जस्ट सोडलं आणि मस्त वारा सुटला आहे. आणि आता सगळा व्ह्यू क्लिअर झालेला आहे बघा. वरतून थोडंसं धुकं होतं पण आता तुम्ही इथून बघू शकता. मस्त व्ह्यू असा आहे. आणि थोडेसे दमलो, असं थोडे पाठ दुखते. खूप टायमानंतर ट्रेक करतो आहे, तर ते आपल्याला पाठीचा प्रॉब्लेम आहे. तर जाऊ आता, पोचू 5 मिनटामध्ये खाली. आता मग जाऊ पेटपूजा करायला. यस. खरं सांगायचं झालं तर इतिहास आपण पुस्तकात वाचतो, पण ज्या ठिकाणी तो इतिहास घडला त्या ठिकाणी स्वतः उभं राहिल्यावर तो इतिहास वेगळ्याच पद्धतीने जाणवतो. आणि माझ्यासाठी आणि सागरसाठी माझा दुर्ग सिरीजची सुरुवात यापेक्षा चांगल्या किल्ल्यापासून होऊ शकत नव्हती. शिवनेरी आपल्या 8 किल्ल्यांच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे. अजून 7 किल्ले, अनेक रस्ते आणि अजून खूप सारा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या किल्ल्यावर. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.